100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगून बघा। तर मित्रांनो, सर्वांना सविनय जय भीम। येथे आज आपण जे जमलेलो आहोत 14 एप्रिल संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आलो आहोत। तर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडनमधील हाऊस आहे त्याच्यासाठी एक 2020मध्ये त्याचं म्युझियम एक संग्रहालय म्हणून तयार केलं। तशीच एक प्रतिकृती आपले निलेश मेंढे, संकेत झाडेगावकर, स्नेहा आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी जशी तशी प्रतिकृती येथे बनवलेली आहे। इंडस्ट्रियल कॅन्टीनच्या समोर आलेली 25 तारखेला आपल्या डेपोमध्ये संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होणार आहे। तर लंडन हाऊसचा प्रोजेक्ट बनवणार आहेत आपण। स्ट्रक्चरला कामाला सुरुवात झाली, आपली टीम आलेली आहे आणि आता सुरुवातीला आपण पायपांचं स्ट्रक्चर करून घेऊया, नंतर मग फ्रेमवर्क आणि हळूहळू बघू पुढे। काम कसं वाटतंय तुम्हाला? तयारी एकदम तो इंटरव्ह्यू येणार आहे का? घेतलेलं ना। च्या 40व्या वर्षी पण आमचे सचिन गायकवाड साहेब, MCM साहेब जयंतीसाठी हुरूरने काम करतात। कोणी येवो या न येवो, पण एकटाच तयार असतो नेहमी। बघा, त्यांनी एवढा सकाळपासून आल्या एवढं कव्हर केलेलं आहे। सचिन साहेब जय महाराष्ट्र। मानकर दादा आपल्या वर चढला। आता कालचं राहिलेलं काम आता पुढे एवढे पुट्टे लावून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि निलेश माने पण आलाय आणि इकडे आपली आर्टिस्ट टीम चेंज चालू आहे आपली फटाफट पेपर लावून। नंतर बनवताना आपल्या भीमाच्या लेखी पण काय मागे नाही आहेत, तुम्ही बघू शकता। ही आहे भीमाची लेखणी। निलेश मेंढे साहेब डोक्यावर छत घेऊन चाललेत, असंच बोलतात ना? नाही पडत।
आणि ना HSC मध्ये MCM ला काय झालं नाही पाहिजे ते काय त्यांनी आपल्या मावळ्यांनी महाराजांना काय सांगितलेलं लाख मेल तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणजे MCM म्हणजे पोशिंदा आणि HSK1 म्हणजे HSK2 म्हणजे हा ठीक आहे प्रभात, गुड मॉर्निंग. आणि आजचा दुसरा दिवस. संकेत विंडो कटिंग करतोय आणि आपली आर्टिस्ट टीम इकडे भिंतीचं काम चालू केलेलं आहे. आणि इथे छोटं मोठं काय वेल्डिंगचं काम राहिलं होतं इथे रफिक पूर्ण करतोय. चला मग आता पुढे बघूया. हळूहळू काम होत चाललंय आणि कुठलंही काम होण्यासाठी चांगली टीम लागते. मग ही माझी टीम ऊन नाही बघत, काय नाही बघत, भर उन्हात पण काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. आजचं एवढं काम झालं आणि टीम दमली आपली.
आताच थर्माकोलचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर रंगकाम चालू होईल आपल्या पुढे. बघू आपण रंगामध्ये कसं उठून दिसेल. 2D मध्ये आपल्याला रंग करायचा आहे. आणि पडद्यामागचे कलाकार आणि छोटासा ब्रेक. फायनल टच चालू आहे आपला आणि शेवटचा हात आहे. आणि हळूहळू आपली आता वास्तू तयार झाली आहे. लंडन हाऊस नाही मॅडम, अजून किती काम बाकी आहे? ऑलमोस्ट झालंय आमचं 90%. फक्त 10% काम बाकी आहे. फक्त आपल्याला मिरर लावायचे विंडोचे. सर बाकी कसं वाटतं? कसं वाटलं? खूप मजा आली काम करताना. निलेश सरांनी खूप छान पद्धतीने सगळ्यांना गायडन्स केलं आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने काम केलं. इव्हन आईस्क्रीम पण निलेश सरांनी गमरे मॅडमचं सर, गमरे मॅडमने स्पॉन्सर केलेत आईस्क्रीम. आजच्या आईस्क्रीम गमरे मॅडमचं थँक्यू ग्रुपकडून. थँक्यू व्हेरी मच मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि बघू शकता रंग झाल्यानंतर कसं सेट दिसायला लागलाय बघा. आता हे लास्ट काम झालं आणि आपण नावाची पाठी लावतोय. आणि आमचे नेहा गायकवाड मनापासून पाठी पुसतायत. कसं वाटतं नेहा? खूप छान वाटतंय. ओके, खूपच छान वाटतंय सर. शिल्पकार न्यायमूर्ती फ्रान्सिस सूर्य, शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो. नमस्कार मित्रांनो, सर्वांना सविनय जय भीम. येथे आज आपण जे जमलेलो आहोत 14 एप्रिल संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आलो आहोत. तर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे लंडनमधील हाऊस आहे
त्याच्यासाठी एक 2020मध्ये त्याचं म्युझियम एक संग्रहालय म्हणून तयार केलं. तशीच एक प्रतिकृती आपले निलेश मेंढे, संकेत घाडीगावकर, स्नेहा आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी जशी तशी प्रतिकृती येथे बनवलेली आहे. इंडस्ट्रियल कॅन्टीनच्या समोर आम्ही इथे आहोत, तर तुम्ही बघू शकता. त्याचा एक खूप सुंदर असा नजारा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तिथून जी सुरुवात झालेली आहे बघा, अतिशय छान असं त्यांनी आंबेडकर हाऊस बनवलेलं आहे. लंडनमधलं आहे. ही जी पार्टी आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, सेम अशीच पार्टी त्यांच्या लंडनमधील दरवाजाच्या बाहेर लावलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही वरती बघू शकता एक छोटीशी खिडकी दाखवली. त्या खिडकीत बाबासाहेबांचा एक फोटो त्यांनी एका पोर्ट्रेटमध्ये बनवलेला आहे. आणि असं वाटतं पाहिल्यानंतर की स्वतः बाबासाहेब तिथे अभ्यास करत आहेत. त्यांची लायब्ररीसुद्धा दुसऱ्या खिडकीमधून दिसते. असं पूर्ण लंडन हाऊस त्यांनी एका छोट्याशा प्रतिकृतीतून उतरवण्याचा प्रयत्न केला आणि उत्कृष्ट अशी त्यासोबत त्यांनी एक रांगोळीसुद्धा इथे काढलेली आहे. तर रांगोळीमध्ये पण त्यांनी एक छोटासा मेसेज दिला, वी आर बिकॉज ही वॉज, म्हणजे आम्ही आहोत कारण ते होते, त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. तर हे एक त्यांचं खूप छान मेसेज त्यांनी इथे रांगोळीतून सर्वांना दिलेला आहे. आणि निलेश मेंढे आणि संकेत घाडीगावकर यांचे आम्ही खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अशा निरनिराळ्या उपक्रमातून आम्हाला या गोष्टी देत असतात. तर इथे मी रजा घेतो आणि तुम्ही पाहिलं यावेळी बाबासाहेबांच्या लंडन हाऊसची प्रतिकृती आपण पाहिली. पुढच्या वेळी ह्यापेक्षाही चांगलं काहीतरी घेऊन येऊ नक्कीच. जरूर जरूर. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखा जगून बघा. Surah